आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सगळेच राजकीय पक्ष एक प्रकारे सज्ज झाल्याचं चित्र असताना राज ठाकरेंनी मराठी माणसाला साथ घातलेली आहे। एक प्रकारे मराठी माणसा तू जागा हो असं आवाहनच राज ठाकरे यांनी केलेलं आहे। राज ठाकरे मराठी माणसांना संबोधित करताना काय म्हणाले तेही आपण बघणार आहोत। महापालिकेच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यात जास्त वातावरण जर कुठे तापलं असेल तर ते मुंबईत तापलेलं आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी माणसाला सावधानतेचा किंवा सावध राहण्याचा सल्ला दिलाय। मनसैनिकांना गाफील न राहण्याची सूचना करत आगामी पालिकेची निवडणूक ही शेवटची महापालिकेची निवडणूक असेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला। राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना रात्र वैऱ्याची आहे या शब्दात सद्यस्थितीची जाणीव करून दिली आणि मतदार याद्यांमधनं सुरू असलेल्या राजकीय खेळावर आणि घोळावरही लक्ष ठेवण्याचं आवाहन केलंय। मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही। मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका। रात्र वैरायची आहे, गाफील राहू नका। आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। तर गाफील राहू नका असं आवाहन मराठी माणसाला राज ठाकरेंनी केलेलं आहे। कार्यकर्त्यांना त्यांनी हे आवाहन केलेलं आहे आणि त्यांच्या वक्तव्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। इमोशनल वातावरण तयार करून मत घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं। मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे, विकसित मुंबईचा आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला। त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही। त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं। राज ठाकरे साहेबांनी जे काही आव्हान केलेलं आहे त्यांना ही कल्पना आहे की ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचा हे जो पाहिजे सहकार्य पाहिजे होतं जे त्याला केलं नाही त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे। मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढणारा कोण हा खरा प्रश्न आहे। तर मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर